श्री स्वामी समर्थ. मी संपदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज होता गुरुवार आणि हा गुरुवार होता मार्गशीर्षचा पहिला गुरुवार. म्हटलं चला आता आपण पहिले आवरून घेऊया, कारण आपल्याला आधीच उशीर झालाय. 3:15 3:30 वाजता मी रूमला आली होती आणि पहिले रूम आवरून घेतली, त्याच्यानंतर कपडे भांडे वगैरे सगळं धुवून घेतलं आणि कारण ते करणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर मी पण छान असे रेडी झाले होते आणि म्हटलं चला आता देवपूजा करून घेऊया, कारण आज गुरुवार आहे. मग मी छान आहे ना देवांना आंघोळ वगैरे घालून घेतली, मस्त अशी देवपूजा वगैरे करून घेतली. आणि खरं सांगू का, मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे पण मी मार्गशीर्ष पकडणार नाहीये, कारण माझे पहिलेच 11 गुरुवारचं पारायण चालू आहे आणि त्यातला माझा 7वा गुरुवार होता आणि मला हे काही स्किप करायचं नव्हतं. म्हटलं चला आपण मार्गशीर्षचे गुरुवार कधीतरी नंतर करूया, पण मला स्वामींचा गुरुवार काही स्किप करायचे नव्हते, कारण माझा 7वा गुरुवार होता आणि मला पुन्हा 1 महिना थांबावं लागलं असतं. म्हणून मी काय केलं, 11 गुरुवारच कंटिन्यू केले, मार्गशीर्षचे गुरुवार काही पकडले नाही. मग मी छान अशी गुरुवारची सेवा वगैरे करायची, म्हटलं चला पटकन देवपूजा छान करून घेतली. त्याच्यानंतर आहे ना 1.5-2 तास लागतात हे वाचायला. त्याच्यानंतर बाकीच्या पण सेवा असतात त्या पण छान अशा करून घेतल्या पटकन. 1.5-2 तासात माझ्या सगळ्या सेवा कंप्लीट झाल्या होत्या. म्हटलं चला आता आहे ना सेवा तर झाल्या, मग आपण बाकीच्या पण गोष्टी करून घेऊया, कारण संध्याकाळ तर व्हायला आली होती. मग मी पटकन तुळशी मातेसमोर दिवा अगरबत्ती लावून घेतली. हे तर मी रोजच करत असते, पण आज थोडासा उशीर झाला होता, मग पटकन करून घेतलं आणि नंतर स्वयंपाक वगैरे केला आणि छान स्वामींना नैवेद्य दाखवला होता. त्याच्यानंतर ना आम्ही दोघांनी मस्त जेवण वगैरे केलं आणि झोपायच्या आधी ना आम्हाला दोघांनाही थंड लागतं. एवढी थंडी चालू आहे तरी आम्ही थंड पितोय. बाप रे. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.